नमस्कार, मी रुही मोरे. रुही किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझी गणेश जयंती आता जवळ आली आहे, त्यामुळे मी तुम्हाला उकडीच्या मोदकांची एक रेसिपी दाखवणार आहे, जी मी करून बघते. सेम मेजरमेंटची तुम्हीही करून बघा आणि मोदक कसे झाले ते नक्की कळवा कमेंट मध्ये. मोदक बनवण्या अगोदरची केलेली तयारी: 2 वाटी किसलेलं खोबरं, 1 वाटी गूळ, आवडीनुसार ड्रायफ्रुट्स, खसखस, वेलची आणि जायफळ पावडर, बासमतीचं पीठ घेतलं आहे उकडसाठी, थोडंसं तूप, थोडंसं मीठ आणि उकडसाठी पाणी. सर्वात पहिले आपण उकडीची तयारी करूया. ज्या वाटीने आपण पीठ घेतलंय त्याच सेम वाटीने आपण पाणी सुद्धा घेणार आहोत. जेवढं पीठ घेतलंय तेवढंच पाणी आणि त्याच्यात अजून थोडंसं पाव वाटी अजून पाणी घालणार आहोत. वाटी पाण्यासाठी 1 चमचा तूप आणि चवीनुसार थोडंसं मीठ. कळ येण्यासाठी आपण ठेवून देऊया. तोवर आपण सारण करायला घेऊया. सारण बनवून घेऊया. सारण बनवण्यासाठी पहिलं 1 चमचा तूप घातलंय. त्यामध्ये आपण आवडीनुसार आणि आपल्याला पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेणार आहोत. आपले ड्रायफ्रुट्स छान फ्राय झालेले आहेत, ते काढून घेऊयात. आली आहे त्यामध्ये आपण चिमूटभर वेलची पावडर घालणार आहोत. त्याच्याने मोदकाला सुगंध खूप छान येतो. आणि मोदकाचं पीठ छान हलवून घ्यायचं, एकही गुठली राहता कामा नये. भांड थोडं पसरट आणि मोठंच घ्यायचं, जेणेकरून आपल्याला हलवता येतं. छान छान एकजीव झालंय पीठ, तुम्ही बघू शकता. पीठ असं छान एकजीव झाल्यावरती गॅस एकदम स्लो करायचा. मंद आचेवरती झाकण ठेवून मनामध्ये 20 काउंट होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा. काउंट्स नंतर गॅस बंद करून घेतला आणि त्या पिठाला 15 मिनिटं आपण तसंच ठेवून देणार आहोत. आणि आपण आता सारण बनवू. अर्धा चमचा तूप, त्यामध्ये गूळ मेल्ट करून घेऊया छान. गूळ मेल्ट झालेला आहे. शिजवून घ्यायचा नाहीये, कारण की तो खोबऱ्यासोबत शिजला जातो. आता आपण हा ओलं खोबरं घालणार आहोत. हे सारण शिजायला कमीत कमी 15 मिनिटं लागतात. खोबऱ्यातलं पाणी पूर्ण सुकून द्यायचं. आता आपण घालणार आहोत भाजून घेतलेली खसखस, वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स. आपलं सारण रेडी झालेलं आहे. खूप सुंदर वास येतोय. आता आपण मस्तपैकी उकड मळून घेऊया. छान अशी आता उकड मळून घेऊया. त्याला आपण छान तूप लावून घेतलंय. आता हे आपण 5 मिनिटं साईडला ठेवून देऊया. हे आपण उकडीचे एकसारखे गोळे करून घेतलेले आहेत. त्यातीलच एक गोळा प्रेस मशीनच्या बरोबर मधोमध ठेवून प्रेस करून घेणार आहोत हलक्या हाताने. जनरली आपण हातावरती मोदकाची पारी बनवतो, पण मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने प्रेस मशीन मधून कसे मोदक बनवायचे ते दाखवणार आहे. मधोमध बरोबर सारण भरून घ्यायचं. थोडा ओला हात करून 3 बोटांच्या सहाय्याने मोदकाची कळी बनवून घ्यायची साईडच्या सर्व. अजिबात मोदकाचं पीठ हाताला चिटकत नाही. पूर्ण कळ्या व्यवस्थित तयार झालेल्या आहेत. आता त्या आपल्याला जवळ घेऊन मोदक बंद करून घ्यायचे. अंगठा आणि मधल्या बोटाच्या सहाय्याने हलक्या हाताने सर्व कळ्या एकत्र घ्यायच्या आणि वरचं एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं
म्हणजे पीठ लागत नाही खाताना. तुम्ही बघू शकता मोदक अगदी खूप सुंदर सुबक तयार झालेला आहे. तुमच्याकडे प्रेस मशीन नसेल तर ही अशी एक पॉलिथिन घ्या, त्याच्यावरती बरोबर मधोमध एक गोळा ठेवा. त्या डब्याने किंवा पोलपाटाच्या साहाय्याने प्रेशर देऊन लाटी बनवून घेऊ शकता. ही बघा, ही सुद्धा लाटी अगदी एकदम व्यवस्थित आणि छान बनते आणि बाकी मोदक तुम्ही तसंच बनवून घेऊ शकता. आपले मोदक छान तयार करून झालेत. एक महत्वाची टीप, चाळणीमध्ये मोदक लावताना चाळणीला छान तूप किंवा तेल लावून घ्या आणि प्रत्येक मोदक हा पाण्यामध्ये बुडवून चाळणीमध्ये ठेवा, म्हणजे तो चिपकणार पण नाही आणि काढायलाही एकदम सोपा जाईल. आवडीनुसार, मला केसर आवडतो म्हणून मी केसर लावते. तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार केसर लावू शकता. तुम्हाला सांगितलेल्या मेजरमेंट प्रमाणे आपले 14 मोदक रेडी झालेले आहेत. शिवाय 3 ते 4 मोदकांचं सारण आपल्याकडे शिल्लक आहे. तर आता हे मोदक पूर्ण रेडी झाले, त्याला केसर लावून घेतलेला आहे. आता आपण ते स्टीमसाठी ठेवूयात. स्टीमला ठेवताना कुठूनही वाफ बाहेर जाऊ नये असं झाकण त्यावरती ठेवायचं. बरोबर 15 मिनिटांनी तुम्ही बघू शकता की आपले मोदक स्टीम झालेले आहेत. तोपर्यंत आपण 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करूया मोदकाची उकड कशी झाली आहे. मोदक काढायची बिलकुल घाई करायची नाही, त्याला 5 मिनिटं तसेच थंड होऊन देऊ दे. तुम्ही बघू शकता एकही मोदक सुटला नाहीये आणि खूप छान चकाकी आलेली आहे. आता हे स्टीम झालेत की नाही तर ते ओळखायचे म्हणजे त्याला आलेली चकाकी, केसरचं उतरलेला कलर आणि हात लावल्यावरती हाताला चिपकत नाहीत, म्हणजे ते मोदक पूर्णपणे स्टीम झालेले आहेत. उतरवून घेऊयात. बघा, मी फक्त ओल्या हाताने मोदक अलगद उचलतेय. मोदक कुठेही फाटलेला नाहीये किंवा काहीच नाहीये. शिवाय काढायलाही काही टेन्शन नाहीये. अलगद उचलतेय फक्त, मोदक इझिली निघतात. तुम्ही बघू शकता मोदक आपले उकडून झालेले आहेत. आपले मोदक तयार आहेत. त्यावरती एक छान साजूक तुपाची धार सोडायला मात्र विसरू नका हा. मोदक ट्राय करा, खाऊन बघा आणि मला नक्की सांगा.